आपण एक एक व्हिडिओची आपण एक मालिका तयार करणार होतो. आपल्यातले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या शाळेतल्या किंवा त्यांच्या जुन्या अशा आठवणींचा संग्रह. असाच एक शिरीष कुमार निसुरेंचा मी आणि विपिनने केला होता, परंतु थोडासा त्याच्यामध्ये मोबाईल माझा चोरीला गेला, त्याच्यातून त्याचा तो जरा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. तर आज मी अनिलकडे आलो होतो, आपला मित्र अनिलकडे आलो आहे, त्याच्या घरी आलो आहे. तर आज मी अनिलला म्हटलं, अनिल तुझ्या जरा जुन्या आठवणी असतील तर जरा आमच्या सगळ्यांसमोर तू जरा कथन कर, आम्हाला ऐकायला बरं वाटेल. तर अनिल जरा. नमस्कार, मी अनिल चौधरी. किशोर पेडणेकर माझ्या घरी आले. त्याच्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. तर माझ्या बालपणीच्या आठवणी काहीतरी सांगा म्हटले तर मग आता सांगायला मी सुरुवात करतो. तर मी आणि दिलदार सुर्वे आणि आनंद शिंदे तिघं एकत्र लहानपणी असायचो, शाळेत असताना 5वीपासून 10वीपर्यंत. आणि मग आम्ही घरातून आम्हाला काही पैसे मिळायचे नाही खाऊ घ्यायला, तर आनंदला पैसे मिळायचे 4 आणे. त्यातनं आम्ही रावळगाव चॉकलेट घ्यायचो. 5 पैशाला 1 चॉकलेट असायचं, मग आनंद आम्हाला द्यायचा. आणि एकाच सायकलवरती आम्ही तिघेजणं बसून युनायटेड इंग्लिश स्कूलला आम्ही यायचो. तर मागं कुणी कॅरियरवर बसायचं, पुढं दांडीवर कुणी बसायचं, याच्यात आमची भांडणं व्हायची. मग दिल्या पुढं बसायचा, मी मागं बसायचो आणि आनंद सायकल चालवायचा. असं करून आम्ही घरी यायचो आम्ही. तर सगळ्यांची बेताचीच परिस्थिती होती, त्याच्यामुळं आम्हाला असं लाईफ मिळालं. आणि आता आम्ही खूप आनंदात आहोत. किशोर आला, भेटला, आनंदात. पुण्यामध्ये तू कधी आलास? पुण्यामध्ये 1980 साली मी आलो. त्यानंतर मग कॉलेज केलं आणि मग सर्व्हिसला लागलो आणि मग खूप हालाकीचे दिवस काढून त्याच्यानंतर आता खूप चांगले दिवस मला पाहायला मिळाले. खूप छान घर बांधलेलं आहे इकडे पुण्यामध्ये त्याने. आता संसार छान आहे, वरती मुलगा सून आहे, नातवंड आहेत. एक अतिशय समाधानाचं आयुष्य असं तो जगतोय. मला बघून खूप आनंद झाला त्याच्या घरी इथे. तर अजूनही तुला तुमच्या त्या एखादी आठवण असेल तर सांगितलीस तर आम्हाला चालेल. नाही आहे? ओके, ठीक आहे, हरकत नाही, बस झालं आहे. तर मंडळी, बघू आपण प्रत्येकाकडून असं करून घ्यायचं आहे. आज आता ह्याच्याकडून आपल्याला मिळालं इथे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. चलो, ओके, थँक्यू.